दरम्यान विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटानं अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का दिला होता आणि आता मात्र शरद पवार गटालाच धक्का बसण्याची वेळ आली आहे। कारण शरद पवार गटाचे विलास लांडे आणि अजित गव्हाणे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अजित पवार आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावा विलास लांडेंनी केलाय। चिंचवड महानगरपालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी। त्यासाठी अजित पवार याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे। कारण शेवटी गेली 15 वर्ष अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन प्रकल्प, ग्रेड सेपरेटर, उड्डाण पूल आणि त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं ते अजित पवारांनी। कारण प्रशासनात मी काम करत असताना मी महापौर होतो, 10 वर्ष आमदार असताना सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मी पाहिलेले। त्यामुळे हे शहर या ठिकाणी बेस्ट सिटी अवॉर्ड जो दिला तो अजित पवारांच्यामुळे मिळालेला आहे याची या ठिकाणी मला खात्री आहे। आणि येणारी महानगरपालिका ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 100% येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज कसबे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर सूरज, आपण बघतोय पवारांच्या बालेकिल्ल्याला दादा सुरुंग लावणार असं दिसतंय का? सौरभ, पिंपरी चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं। 2017ला ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातली राष्ट्रवादीची सत्ता गेली होती। त्यानंतर विधानसभांच्या ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस अजित पवारांचे समर्थक असलेले माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे जे शहराध्यक्ष होते अजित गव्हाणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 20 नगरसेवकांसह प्रवेश केला होता आणि त्यानंतर ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते। मात्र आता असं चित्र दिसतंय की आगामी ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा विलास लांडे आणि माजी शहराध्यक्ष जे आहेत अजित गव्हाणे ते पुन्हा स्वघरी परतताना दिसत आहेत। त्यामुळे नक्कीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारी मिळेल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच सूरज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।